मोदींनी भाषणामध्ये सोनं खरेदी करू नका असं सांगितलं, पण त्यांनी एक गोष्ट सांगितली नाही जी एक भारतीय म्हणून आपल्या सर्वांना माहिती पाहिजे. ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, तुम्हाला सर्व काही समजून जाईल. तर तुम्हाला सुद्धा माहिती आहे की आपल्या भारतामध्ये सोन्याची हौस किती आहे लोकांना. आपल्या भारतीय महिलांच्या अंगावरती तर खतरनाक सोनं असतं. शुभ कार्याला म्हणा किंवा कोणत्या मुहूर्तावरती आपण सतत सोने खरेदी करत असतो आणि तो सोनं आपल्या दैनंदिन जीवनाचा भागसुद्धा झालेला असतो. पण आपण जे काही सोनं खरेदी विक्री करतो याच्याने सोन्याच्या भावावरती काहीच फरक पडत नाही. आश्चर्य वाटलं ना? आपण सोनं घ्या किंवा नका घेऊ याने सोन्याचा भाव कमी किंवा जास्त होणार नाही. सोन्याचा भाव जो ठरत असतो, सोन्याचा भाव कमी जास्त होत असतो, तो लंडनमधल्या मार्केटमधनं ठरत असतो. आणि या लंडनच्या मार्केटला म्हणतात बुलियन मार्केट. आणि आश्चर्य म्हणजे या लंडनच्या बुलियन मार्केटमध्ये सोनं फिजिकली खरेदी केलं जातच नाही, ते ऑन पेपर खरेदी केलं जातं. भारताला समजलं की लंडनमधल्या बुलियन मार्केटमध्ये खूप मोठी अपॉर्च्युनिटी आहे आणि आपण यातनं चांगला बिझनेस उभा करू शकतो. मग भारताने 2022मध्ये गुजरातमध्ये इंडिया इंटरनॅशनल बुलियन मार्केट ओपन केला. आता या मार्केटमध्ये कितीही व्यवहार ऑन पेपर जरी होत असले सोन्याचे, तरी पण फिजिकल सोनं लागतंच एक ट्रस्ट बिल्ड करण्यासाठी कस्टमर आणि बायरचा किंवा विक्रेत्याचा. आणि म्हणून तुम्ही जर मागच्या काही वर्षांमध्ये, मागच्या काही महिन्यांमध्ये बातम्या बघत असाल तर तुम्हाला बातम्यांमध्ये सतत न्यूज येत असेल की रिझर्व्ह बँकेने भारतामध्ये एवढं सोनं आणलं, तेवढं सोनं आणलं. लिंक लागते का? पण या मार्केटमध्ये ना एक प्रॉब्लेम होता. बुलियन मार्केटमध्ये आपल्या भारतामध्ये आजही कित्येक पटीने कित्येक जास्त सोनार हे सोनं खरेदी करताना ब्लॅक मार्केटचा वापर करतात आणि यामुळे या बुलियन मार्केटवरती परिणाम होत होता किंवा तो कंट्रोल ठेवता येत नव्हता प्राइसिंगमध्ये. म्हणून सरकारने ठरवलं की आता हे मार्केट कसं तरी कंट्रोल करायला पाहिजे. आणि मग मोदींनी भाषणात सांगितलं की सोनं खरेदी करू नका. त्यानंतर मार्केट क्रॅश झालं. याचा सरळ अर्थ या सोनारांपर्यंत गेला, मार्केटमध्ये गेला, गोल्ड पेपरला गेला, म्हणजे बॉन्ड पेपर जे काही गोल्ड खरेदी करतात त्यांना गेला की सरकारने ठरवलं तर मार्केट क्रॅश करू शकतो.